नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमत स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दक्षिण चीन समुद्राला चीनी ड्रॅगननं अजगरी विळखा घातलाय. दिवसेंदिवस चीनची समुद्रात दादागिरी वाढतीये. ही दादागिरी मोडून काढण्यासाठी आता भारतासोबतच अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या बलाढ्य देशांनी कंबर कसली आहे. त्यामुळे चीनी ड्रॅगनची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. स्क्वाड देशांनी चीनला घेरण्यासाठी कोणती रणनीती आखली आहे? चीनची सागरात कशा प्रकारे कोंडी करण्यात येते? भारतानं चीन आणि दक्षिण सागरालगत आपली युद्धनौका का तैनात केली आहे? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत ड्रॅगनला जलसमाधी या विशेष शोमध्ये. भारताला रोखण्यासाठी चीननं गलवान खोऱ्यापासून ते हिंद महासागरापर्यंत अनेक षडयंत्र रचले, पण त्यात चीनी ड्रॅगनला काही यश आलं नाही. मात्र आता भारतानेही चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. भारताच्या युद्धनौकेनं दक्षिण चीन सागरात नांगर टाकलाय. त्यामुळे दक्षिण चीन सागरात ड्रॅगनची कोंडी झाली आहे. चीनची चहूबाजूनं कोंडी करण्याची रणनीती. समुद्रातील चीनच्या दादागिरीला आव्हान. दक्षिण चीन समुद्रावर भारताची पकड. समुद्रात वाढतोय भारताचा दबदबा. एकीकडे चीनकडून लडाखमध्ये सतत भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे पँगॉंगच्या सरोवरातही चीनी ड्रॅगनकडून षडयंत्र आखलं जातंय. चीनकडून भारत विरोधी कारवाया केल्या जात आहेत. कधी लडाखच्या पूर्वेला सैनिकांची संख्या वाढवली जाते, तर कधी पँगॉंगच्या सरोवरात चीनकडून आधुनिक बोटी तैनात केल्या जात आहेत. खरं तर दक्षिण चीन सागरापासून ते हिंदू महासागरापर्यंत कब्जा करण्याचा चीनचा मनसुबा आहे. त्यासाठीच चीनी ड्रॅगननं खास प्लॅन आखलाय. समुद्रांच्या लाटांवर स्वार होऊन आपलं षडयंत्र तडीस नेण्याचा चीनचा प्लॅन आहे. भारतावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आला खरं, पण त्यामध्ये चीनलाच तोंडघाशी पडावं लागलंय. समुद्रात चीनच्या वाढत्या हालचाली पाहता भारतानेही आता चीनला जशास तसं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ते पाहून चीनच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. त्याची पहिली झलक गेल्याच महिन्यात चीनला पाहायला मिळाली. गेल्या महिन्यात क्वाड देशांच्या नौदलानं मलबार 2020 अंतर्गत संयुक्तपणे युद्ध सराव केला. जगातील 4 मोठ्या देशांच्या नौदलानं हा युद्ध सराव करून चीन समोर कडवं आव्हान उभं केलंय. भारत ने अपने दोस्त मुल्कों के साथ मिलकर इलाके के अंदर नेवल बेसिस, नेवल फैसिलिटीज का इस्तेमाल और खुद अपने नेवल स्टेशंस इस प्रकार खड़े किए हैं कि जो चीन की पर्ल्स ऑफ स्ट्रिंग पॉलिसी थी भारत के खिलाफ, उसका मुकाबला किया जा सके. समुद्रातील चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी भारतानं आता आपलं आंतरराष्ट्रीय नेटवर्क मजबूत करायला सुरुवात केली आहे. समुद्रातील चीनच्या मक्तेदारीला चाप लावण्यासाठी भारतानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. भारताने अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाला सोबत घेत अरबी समुद्रात मलबार युद्ध सराव केलाय. तो युद्ध सराव पाहून चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना घाम फुटलाय. या युद्ध सरावाच्या माध्यमातून चीनला घेरण्यासाठी भारतानं युद्ध सरावाच्या माध्यमातून एक चक्रव्यूह रचलंय. त्यामुळे समुद्रातील चीनच्या दादागिरीला लगाम लागणार आहे. अमेरिकेची सर्वात मोठी एअरक्राफ्ट कॅरियर USS निमित्झ आणि भारताची एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रमादित्य या 2 मोठ्या युद्धनौका सहभागी झाल्या होत्या.
या युद्ध सरावात क्वाडमधील 4ही देशांच्या नौदलानं योग्य प्रकारे समन्वयाचं शक्ती प्रदर्शन केलं. कोणत्याही संकटाचा सामना करण्यास हे 4ही देश सज्ज असल्याचं यातून पाहायला मिळालं. समुद्रातील आपल्या नौदलाच्या सामर्थ्याची घमेंड असलेल्या चिनी ड्रॅगनला आता वास्तवाची जाणीव झालीये. नुकतंच बंगालच्या खाडीत क्वाड देशांच्या नौदलानं संयुक्तपणे युद्ध सराव केला. मलबार युद्ध सरावाचा तो पहिला टप्पा होता, पण क्वाड देश तेवढ्यावरच थांबलं नाहीये. मलबार 2020 युद्ध सरावाचा दुसरा टप्पाही पार पडला, त्यामुळे चीनला धडकी भरलीये. भारत ने एक बड़ी ही अच्छी कूटनीति, रणनीति और जिस तरह की स्ट्रेटेजिक प्लानिंग का प्रदर्शन किया है, उसने चीन के घुटने टिका दिए हैं. और लद्दाख से लेके लक्षद्वीप तक या अंडमान निकोबार तक या इंडियन ओशन रीजन में चीन का जो मुकाबला भारत ने जिस तरह का चक्रव्यूह रचा है और जिस तरह की मालाबार एक्सरसाइजेज या और इस तरह की कई नेवल एक्सरसाइजेज की हैं, उससे चीन एकदम घिर गया है. भारतीय नौदलानं भविष्यातील आव्हानांचा विचार करून नौदल प्रमुखांनी खास नियोजन केलंय. त्यासाठी नौदलानं रोड मॅप तयार केलाय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नौदलाचं आधुनिकीकरण केलं जाणार आहे. तसंच विविध योजना राबवल्या जाणार आहेत. तसंच भारतानं हिंद महासागरात आपली सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका विक्रांत तैनात केली आहे. विक्रांत या युद्धनौके व्यतिरिक्त भारतात आता अनेक युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती केली जाते. गेल्या 6 वर्षात भारतीय नौदलात एकूण 24 युद्धनौका आणि पाणबुड्या दाखल झाल्यात. भारतातील विविध शिपयार्डमध्ये जवळपास 41 युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती केली जाते. विशेष म्हणजे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धनौकांची बांधणी केली जात असल्यामुळे भारतीय नौदलाची ताकद आता वाढली आहे. हिंद महासागरात चीनचा वावर वाढलाय. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानेही हिंद महासागरात हालचाली सुरू केल्यात. 2008 पासून चीननं हिंद महासागरात वावर वाढवला. गेल्या 12 वर्षात ड्रॅगनने हिंद महासागरात 3 युद्धनौका तैनात केल्या. तसंच समुद्र क्षेत्रात चीनकडून सतत हस्तक्षेप केला जातोय. चाइनीज का प्रेजेंस है, वो अभी 3 शिप इनके गल्फ ऑफ एडन में एंटी पायरेसी पेट्रोल 2008 से कर रहे हैं. और अभी एज ऑफ नाउ दीज आर द ओनली 3 शिप्स, वॉरशिप्स दैट आर प्रेजेंट इन द इंडियन ओशन रीजन. आता भारतानेही चीनला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी खास रणनीती आखली आहे. भारतानं चीनला चेकमेट देण्यासाठी थेट व्हिएतनाम लगतच्या समुद्रात आपली युद्धनौका तैनात केली आहे. व्हिएतनामच्या दक्षिणेला चीन सागराच्या भारताच्या ONGC या कंपनीला तेल आणि नैसर्गिक गॅस काढण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. त्यामुळे चीनचा जळफळाट झालाय. या कॉन्ट्रॅक्ट विषयी चीननं आक्षेप नोंदवलाय. तसंच ONGCशी झालेला करार रद्द करण्यासाठी व्हिएतनामला चीननं धमकावलं होतं. खरं तर दक्षिण चीन सागर ही चीनची कमजोरी आहे, कारण या परिसरात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक तेल साठा आहे. दक्षिण चीन समुद्रातील भारतीय युद्धनौकेचा वावर चीनला खटकलाय आणि त्यामुळेच चीननं भारतीय युद्धनौकेच्या तैनातीवर आक्षेप घेतला होता. भारत वियतनाम को एक फ्रेंडली नेशन के तौर पर मानता है, क्योंकि दोनों के शेयर्ड कंसर्न्स हैं चीन के खिलाफ. कल भारतीय और वियतनामीज डिफेंस मिनिस्टर की वीडियो कॉन्फ्रेंस में भारत ने वियतनाम को उनकी सुरक्षा बलों को और सेनाओं को मॉडर्नाइज करने में पूरी सहायता देने का वादा किया है. चीनचे हे सगळे कारनामे चोरीचुपे सुरू आहेत. त्यामुळे चीनकडून भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न केला जातोय. पण आता भारतानंच चीनला घेरण्यास सुरुवात केल्यामुळे चीनी ड्रॅगन हतबल झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर काही खास, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत स्पेशल. चीननं शेजारी राष्ट्रांप्रमाणेच अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला सुद्धा
आव्हान देण्याचा प्रयत्न केला. चीनी ड्रॅगनची वाढती दादागिरी मोडून काढण्यासाठी आता अमेरिकेनं एक प्लॅन तयार केलाय. पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह अंतर्गत अमेरिका हिंद आणि प्रशांत महासागरातील चीनची दादागिरी आता मोडून काढणार आहे. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेचा प्लॅन. चीनच्या दादागिरीला लागणार लगाम. प्रशांत महासागरात चीनची कोंडी. चीनच्या दादागिरीला समुद्रात जलसमाधी. प्रशांत महासागरातील चीनच्या दादागिरीला लगाम लावण्यासाठी अमेरिकेनं एक फुलप्रूफ प्लान तयार केलाय. अमेरिकेनं प्रशांत महासागरात चीनची कोंडी करण्यासाठी एक ब्लूप्रिंट तयार केली आहे. चीनच्या दादागिरीला प्रशांत महासागरात जलसमाधी देण्यासाठी अमेरिकेनं चक्रव्यूह रचलाय. प्रशांत महासागरातील चीनच्या कारवायांमुळे त्रस्त झालेल्या अमेरिकेनं चीनची दादागिरी मोडून काढण्यासाठी PDI अर्थात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह प्लॅन तयार केलाय. अमेरिकेच्या या निर्णयामुळे इंडो पॅसिफिक अर्थात हिंद आणि प्रशांत महासागरात अमेरिकेच्या नौदलाचा वावर वाढणार आहे. तसंच भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या क्वाड देशांना अमेरिकेचं सहकार्य मिळणार आहे. अमेरिकेने आता समुद्रातही चीन विरोधात आघाडी उघडली आहे. पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह प्लॅनवर अमेरिका जवळपास $2.5 बिलियन खर्च करणार आहे. पैसिफिक डिटरेंस इनिशिएटिव जो है ये एक काफ़ी बड़ा प्रोजेक्ट है जिसको अमेरिका ने अभी तैयार किया है. काफ़ी समय से इसके ऊपर काम चल रहा था. इसके माध्यम से उसकी जो कोशिश होगी कि चाइना की जो सेना है उसको एक तो पहली बात ये कि पैसिफिक क्षेत्र में जो उसका बढ़ावा है उसको रोकना. इंडो पैसिफिक क्षेत्र का मसौदा तैयार करने वाले अमेरिकी सांसदों का मानना है कि अमेरिका इस योजना से न सिर्फ चीन पर लगाम लगा पाएगा बल्कि हिंद और प्रशांत महासागर में चीन की विस्तारवादी नीतियों पर भी अंकुश लगा लेगा. जानकारों की माने तो अमेरिका की योजना चीन के लिए संकेत है कि उसकी हर हरकतों का जवाब दिया जाएगा. PDI अर्थात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह प्लॅनचा मुख्य उद्देश इंडो पॅसिफिक परिसरामध्ये अमेरिकेच्या सुरक्षा दलाच्या तैनातीचा आराखडा तयार करणे आहे. तसंच क्वाड आणि अन्य मित्र राष्ट्रांसोबत संयुक्त युद्ध अभ्यासावर भर दिला जाणार आहे. अमेरिका अशा प्रकारे मित्र राष्ट्रांच्या मदतीनं इंडो पॅसिफिक परिसरातील चीनची दादागिरी मोडून काढणार आहे. इंडो पॅसिफिक सागरात मित्र राष्ट्रांची एकजूट करण्याची योजना अमेरिकेनं आखली आहे आणि हाच PDIच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश आहे. त्यामध्ये क्वाडची प्रमुख भूमिका असणार आहे. केवल नॉर्थ कोरिया या पाकिस्तान ये दो उसके ट्रस्टेड एलाई हैं. बाकी तो किसी ऐसे देश से उसके इस तरह के मिलिट्री वाले जो संबंध जैसे यानी वो उस तरह के नहीं है. लेकिन अमेरिका का इस क्षेत्र में बहुत पुराना एलाइज हैं. जापान है, क्वाड जिसको कहते हैं, ये इन चारों देशों के पास जो सैन्य शक्ति है चाइना उसके आगे बिल्कुल नहीं टिक सकता. आपल्याकडे सगळ्यात शक्तिशाली नौदल असल्याचा दावा चीनकडून केला जातोय. पण चीनच्या तुलनेत क्वाड गटातील देशांच्या नौदलाचं सामर्थ्य कितीतरी पट अधिक आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास चीनच्या नौदलात एकूण 777 नौदल ॲसेट आहेत, तर क्वाड अर्थात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाकडे 978 नौदल ॲसेट आहेत. त्यामध्ये अमेरिकेकडे सर्वाधिक म्हणजे 490, भारताकडे 285, जपानकडे 155 आणि ऑस्ट्रेलियाकडे 48 नौदल ॲसेट आहेत. चीनकडे केवळ 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. क्वाड गटातील देशांकडे एकूण 27 एअरक्राफ्ट कॅरियर युद्धनौका आहेत. त्यामध्ये अमेरिकेकडे 20, भारताकडे 1, जपानकडे 4 तर ऑस्ट्रेलियाकडे 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत.
40 डिस्ट्रॉयर आहेत, अर्थात छोट्या युद्धनौका आहेत, तर क्वाड देशांच्या गटाकडे एकूण 143 छोट्या युद्धनौका आहेत. त्यामध्ये अमेरिकेकडे 91, भारताकडे 10, जपानकडे 40 तर ऑस्ट्रेलियाकडे 2 छोट्या युद्धनौका आहेत. अगर चीन क्वाड समूह के किसी देश से उलझता है या जंग की शुरुआत करता है तो क्वाड समूह के देशों की नौसेना चीन को तबाह कर देगी. चीन इस बात से वाकिफ है कि संयुक्त सेना के सामने चीन बौना साबित होगा. इसलिए चीन क्वाड को मिनी नाटो या अपने खिलाफ साजिश बताता है और जानकारों की माने यही वजह है कि चीन क्वाड समूह के किसी भी देश से उलझने की गलती नहीं करेगा. पीडीआय अर्थात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह बिलानुसार अमेरिका इंडो पॅसिफिक क्षेत्रात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह बिलावर काम करणाऱ्या बायपार्टिजन काँग्रेशनल कॉन्फरन्स कमिटीनं गेल्या आठवड्यात यावर चर्चा केली आहे. तसंच लवकरच अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे ते पास करण्यासाठी पाठवलं जाणार आहे. अमेरिकेच्या संरक्षण दलाशी संबंधित कंपन्यांमधून निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चीनी कंपन्यांमध्ये काम करण्यापासून रोखण्याची आवश्यकता असल्याचं या बिलात म्हटलं आहे. त्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त केली गेली आहे. याशिवाय संरक्षण विषयक माहिती विद्यापीठांना देणं तसंच चीनशी संबंधित विद्यापीठांच्या अनुदानावर बंदी घालण्याची मागणी या बिलात करण्यात आली आहे. वुल्फ फॉर डिप्लोमसी अर्थात लपून छपून वाद करण्याचा आरोप चीनवर केला जातोय. चीन लबाड लांडग्याप्रमाणे एखाद्या देशात प्रवेश करतो आणि त्यानंतर त्या देशाची अर्थव्यवस्था आणि तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर कब्जा करतो. त्यामुळेच जगातील अनेक देशांनी चीनच्या BRI अर्थात बिल्ड अँड रोड एव्हिएशन योजनेवर सवाल उपस्थित केले आहेत. पाकिस्तान, श्रीलंका आणि आफ्रिकेतील अनेक देशांना चीननं कर्जाच्या जाळ्यात अडकवलंय. त्यामुळेच चीनच्या धोरणाविषयी संशय व्यक्त केला जातोय. शिवाय चीन दक्षिण चीन समुद्र तसंच हिंद आणि प्रशांत महासागरात मनमानी करतोय. त्या विरोधात आता आशिया आणि अन्य बलाढ्य देशांनी दंड थोपटलाय. त्यामुळे चीन जगात एकटा पडलाय. वुल्फ वॉरियर पॉलिसी पिछले कुछ समय से काफ़ी सामने आ रही है खुल के. इस पॉलिसी के तहत चाइनीज़ डिप्लोमेट्स जो हैं वो बहुत एग्रेसिवली अपनी मुल्क की जो पॉलिसीज़ हैं उसको तमाम दुनिया में कंट्रीज़ में दुनिया भर में डिफेंड करना और उस यही नहीं बल्कि डिफेंड करना, उसको सपोर्ट करना और दूसरी तरफ ये भी है कि कॉन्स्पिरेसीज़ थ्योरी को भी फैलाना. जानकारों के मुताबिक चीन ने वुल्फ वॉरियर पॉलिसी के तहत अपनी विदेश नीति को बहुत ही आक्रामक बना लिया. इसी नीति के तहत चीन के राजनयिक विदेशों में चीन का पक्ष बहुत मजबूती से रखते हैं और आक्रामक तरीके से रखते हैं. इस नीति के तहत चीन के राजनयिक कई बार मर्यादाएं भी तोड़ते हैं और यही वजह है कि कई बार दूसरे देशों के अंदरूनी मामले में चीन के राजनयिक दखल देने लगते हैं. आपल्या आक्रमक भूमिकेमुळे जगाला चकवा देण्यात यशस्वी होऊ असं चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना वाटतंय. आता भारत आणि अमेरिकेनं चीनच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत आणि अमेरिकेसमोर आपली मनमानी चालणार नाही याची चीनला पुरेपूर कल्पना आली आहे. त्यामुळेच आता गनिमी कावा करून हल्ला करण्याचं धोरण चीनकडून अवलंबलं जात आहे. चीनवर लगाम लावण्यासाठी अमेरिकेनं पीडीआय अर्थात पॅसिफिक डिटरन्स इनिशिएटिव्ह बिल तयार केलंय. हे बिल अंमलात आल्यानंतर हिंद आणि प्रशांत महासागरात चीनची पुरती नाकाबंदी होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.